नमस्कार शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट, पूर इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं आणि त्याच्यासाठी राज्य सरकार काही मदत देखील जाहीर करत असतं. परंतु ती मदत जाहीर होताना आणि ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताना खूप उशीर होत असतो आणि याच्यामध्ये वेळही जात असते. ह्याच गोष्टीचं समाधान काढण्यासाठी राज्य सरकारने शेती पीक नुकसानीच्या पंचनामाची प्रक्रिया ॲग्रिस्टाक योजनेशी संलग्न करण्यासाठी एक जे-आर प्रसिद्ध केलेला आहे. आता तुम्हाला जे तुमचं शेती पीक नुकसान होत असतं तर नुकसान भरपाईचे जे पंचनामे असतात तर ते पंचनामे ॲग्रिस्टाक योजनेशी संलग्न करण्यात आलेले आहे. याच्याने जे पंचनामे तर ते जलद गतीने होतील आणि जी नुकसान भरपाईची रक्कम असेल ती जलद गतीने सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम राज्य सरकार आता करणार आहे. मित्रांनो, काय ही संपूर्ण अपडेट आहे जाणून घेऊया या व्हिडिओमधून. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो. तर मित्रांनो, जे ई पंचनामे तर ते ॲग्रिस्टाक योजनेशी एकत्रीकरणाची संपूर्ण अपडेट ही आलेली आहे. मित्रांनो, ॲग्रिस्टाक ही केंद्र शासनाची एक डिजिटल प्लॅटफॉर्म आधारित योजना असून तिचा उद्देश शेतकऱ्यांना डिजिटल स्वरूपात ओळख देऊन त्यांच्या शेतमालकत्व पिकाची माहिती आणि विविध योजनांचा लाभ एकाच प्रणालीतून सुलभ करण्याचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत योजना ही राबवण्यात येते. ॲग्रिस्टाकमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक शेतकरी पत्र क्रमांक म्हणजेच फार्मर युनिक आय डी मिळत असतो. परंपरागतपणे शेती पिके नुकसानी पंचनामे ॲग्रिस्टाक फार्मर पंचनामा म्हणजे स्थानिक महसूल अधिकाऱ्याद्वारे करण्यात येतात. या प्रक्रियेत शेतात जाऊन नुकसान झालेले क्षेत्र, पीक, कारण आणि अंदाजे नुकसान याची माहिती घेतली जाते. यासाठी कागदपत्री प्रक्रिया वापरली जात होती जी वेळखाऊ व त्रुटीयुक्त ठरू शकते. आता ही प्रक्रिया ॲग्रिस्टाक योजनेशी जोडण्यात आलेली आहे, ज्यामुळे पंचनामे अधिक अचूक, पारदर्शक, जलद गतीने होणार आहेत. मित्रांनो, 2025च्या 15 जुलैपासून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपीक किंवा शेतजमिनीच्या नुकसानावर आधारित मदतीसाठी पंचनाम्यांमध्ये शेतकरी ओळख क्रमांक भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच पंचनामे तयार करताना आणि मदत वितरण प्रणाली म्हणजेच PDBT सिस्टम देखील ही माहिती समाविष्ट करणे आवश्यक. पंचनाम्यासाठी ॲग्रिस्टाक योजनेशी संलग्न केल्यामुळे काय शेतकऱ्यांना फायदे मिळणार आहे, त्याच्यामुळे काय परिणाम किंवा काय बदल होणार आहे, तर जलद कारवाई होणार आहे. शेतकऱ्यांची माहिती आधीपासून उपलब्ध असल्यामुळे पंचनामे करताना वेगळ्या तपशीलची गरज नाही, त्यामुळे नुकसान भरपाई लवकरच वितरित करण्यात येईल. मित्रांनो, पूर्वी काय व्हायचं, जेव्हा तुमचं पीक हे नुकसान व्हायचं त्या जागेवर तुम्हाला पंचनामा करण्यासाठी स्वतः महसूल अधिकारी यायचे आणि पंचनामा करायचे. त्यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंट ते सांगायचे, जसं की बँक डिटेल्स, तुमचा 7/12 उतारा, आधार कार्ड, एवढे जे डॉक्युमेंट असतील तर ते डॉक्युमेंट तुम्हाला लागत होते. परंतु आता ॲग्रिस्टाक योजनेची ही प्रक्रिया संलग्न केल्यामुळे तुमचं ऑलरेडी ॲग्रिस्टाक योजनेचा जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात, तुम्हाला फार्मर आय डी दिला जातो, तेव्हाच तुम्हाला जे सगळी डिटेल्स आहेत तर ती डिटेल्स तेव्हा घेतली जाते. जसं की तुमचं बँक डिटेल्स, तुमचा 7/12 उताऱ्याची A to Z लँड डिटेल्स, एवढं सगळी जो डाटा आहे तो ॲग्रिस्टाक योजनेचा सॉफ्टवेअरमध्ये असतो. मित्रांनो, त्यामुळे पंचनामे करताना तुमचा फार्मर आय डी टाकल्यात तो सगळा डाटा तिथं उपलब्ध होईल. याच्याने तुम्हाला कुठलं डॉक्युमेंट देण्याची गरज नाही आणि वेळेची बचत होणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये पारदर्शकता निर्माण होणार आहे, जशी की शेतकऱ्याची ओळख एकमेव क्रमांकावर आधारित असल्यामुळे डुप्लिकेट किंवा फसवणूक टाळता येणार आहे. मित्रांनो, त्यानंतर जो डेटा आहे तो डेटाचा योग्य वापर होणार आहे. शासनाकडे ॲग्रिस्टाक योजनेअंतर्गत तुमचा संपूर्ण डेटा आहे, शेतीची पद्धत, पीक प्रकार, अशा अनेक माहितीचा डेटाबेस तयार होईल, ज्यामुळे योजनांचे अधिक प्रभावी नियोजन सुद्धा करता येणार आहे. त्यानंतर ई पंचनामा सुविधा ही लॉन्च करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने राज्यात ई पंचनामे सुरू केले जात असून यात शेतकरी आय डीचा समावेश अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे पंचनाम्याची प्रक्रिया डिजिटल होणार आहे. मित्रांनो, तुम्ही जरी आत्तापर्यंत तुमचा ॲग्रिस्टाक योजनेअंतर्गत फार्मर आय डी म्हणजे किसान ओळखपत्र जरी बनवलं नसेल तर तुम्ही आजच घरी बसून तुमचं किसान ओळखपत्र बनवू शकतात. याच्यावर आपण एक ऑलरेडी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलं आहे की तुम्ही घरी बसून तुमचा ॲग्रिस्टाक योजनेअंतर्गत किसान ओळखपत्र कशा पद्धतीने बनवू शकतात. त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लावतोय. सो तिथे क्लिक करून तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पहा आणि घरी बसून तुमचं किसान ओळखपत्र बनवून घ्या. आता पंचनामे सुद्धा ॲग्रिस्टाक योजनेशी संलग्न करण्यात आलेले आहे, त्यामुळे तुमचा डेटा तिथं असणं गरजेचं आणि अनिवार्य आहे. मित्रांनो, आता याची अंमलबजावण्याची आव्हान कशा पद्धतीने होणार आहे, तर या उपक्रमाचे यशस्वी अंमलबजावणीसाठी महसूल आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे समन्वय, तांत्रिक प्रशिक्षण आणि ग्रामीण भागातील डिजिटल साक्षरता वाढवणे गरजेचे आहे. काही ठिकाणी इंटरनेटची कमतरता किंवा माहिती भरण्यात अडचणी येऊ शकतात, यावर प्रशासन उपाययोजन करत आहे. मित्रांनो, तर अशा पद्धतीने आता पंचनामे
ॲग्रिस्टार योजनेशी संलग्न करण्यात आलेले पंचनामे हे ऑनलाईन पद्धतीने होतील. मित्रांनो, आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही महत्त्वपूर्ण अपडेट पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.